स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. प्रत्येक पालक जो माझ्या ऑफिसवर येतो किंवा ज्यांच्याशी माझा कॉलवर कनेक्ट होतोय, प्रत्येक जण हा विचारतो, की दादा मला कमी मार्क्स आहेत किंवा मला कमी मार्क्स येणं एक्सपेक्टेड आहे. तर आमच्या पुढे काय ऑप्शन्स आहेत किंवा काय पर्याय आहेत? तर हेच सगळे ऑप्शन्स किंवा पर्याय मी इथे लिस्ट आउट केलेले आहेत आणि यावर आपण सविस्तर चर्चा करूया, की काय ऑप्शन्स तुमच्याकडे असणार आहेत, कसा या ऑप्शन्सचा यूज करून तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेता येणार आहे आणि तुमचं जे ॲडमिशन आहे ते एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण करू शकतो. तर त्याआधी एक मला इम्पॉर्टंट अपडेट द्यायचा आहे, की आज संडे असल्यामुळे मी एक वेबिनार अरेंज केलेला आहे, ज्यामध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल असेल, पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस असेल, बाकी स्कॉलरशिप्स असतील, हे बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. आणि यामध्ये पूर्णच्या पूर्ण एंड टू एंड जी काउन्सिलिंग प्रोसेस असते, सीईटी सेल कसंही प्रोसेस कंडक्ट करतं, काय एक्सपेक्टेड डेट्स ते सगळं मी आज डिस्कस करणार आहे. या तुम्हाला जर वेबिनारमध्ये जॉईन करायचं, हा 7:30 वाजता संध्याकाळी आम्ही शेड्यूल केलेला आहे आणि यासाठी तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आपल्या वेबसाईटची आणि ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, ज्यावरून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्यावरच तुम्हाला याची वेबिनारची जी लिंक आहे ती मिळणार आहे. तर आजच्या आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया, की कसं काय काय पर्याय असतील. आता ज्या मुलांना थोडेसे कमी मार्क्स आलेत, कमी म्हणजे किती, मला 98 बिलो आहेत, तर मला ऍडमिशन मिळणार का? लक्षात घ्या, ऍडमिशन मिळवणं कठीण नाहीये. 1 मार्क असेल तरी इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं. पण कठीण काय आहे? चांगल्या कॉलेजमध्ये जाणं. हे सगळं आटापिटा, ही सगळी धडपड आपण कशासाठी करतोय? चांगली नोकरी मिळावी, आपण आपल्या पायावर उभं राहावं या 4 वर्षानंतर, यासाठी. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? मी काही 8 एक स्टेप्स तुमच्यासाठी बनवलेले आहेत. जेव्हा मी पालकांशी बोलतो, बरेचसे पालक माझ्याकडे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी गावाकडून जेव्हा कोणी येतं, बऱ्यापैकी पालक येतात, त्यांच्या मनात भरलेलं असतं, की मला CS घ्यायचंय किंवा मला AIS घ्यायचंय. AI फ्युचर आहे म्हणून मी AIS ब्रांच घेणार आहे, मी दुसरी ब्रांचेस बघणार नाहीये किंवा मी CSच घेणार आहे. मग लक्षात घ्या, जर मार्क्स कमी असतील आणि आपण CSच टार्गेट करत गेलो, तर आपल्याला टॉप कॉलेज मिळणं किंवा एखादं चांगलं इन्स्टिट्यूट मिळणं कठीण होणार आहे. त्याच्यामुळे या ज्या अलाइड ब्रांचेस आहेत, जसं की CS, IT, AI, मी त्यामध्ये 50% ENTC ला सुद्धा धरेल, याला सुद्धा तुम्ही प्रेफर केलं पाहिजे. का बरं? लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल दादा मला AI करायचंय, तू CS करायचंय, तू AI करायला सांगतोयस किंवा डेटा सायन्स करायला सांगतोयस, काय फरक आहे? लक्षात घ्या, तुम्ही सिलेबस चेक करा. तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये जा, तुम्ही कॉलेजेसची वेबसाईट्स बघा, सिलेबस चेक करा. कॉम्प्युटर सायन्सचा, AIचा, डेटा सायन्सचा, मशीन लर्निंगचा सगळ्या ब्रांचेसचा सिलेबस सेम आहे. फक्त 4 ते 5 विषय तुम्ही जे काही डेटा सायन्स घेतलं त्याच्या रिलेटेड आहेत, मशीन लर्निंग घेतलं त्याच्या रिलेटेड आहे. मग याचा अर्थ काय होतो, की सिलेबस सेमच आहे ना, मग तुम्ही प्रिपरेशन पण तेच करताय. मग हा तुमच्या जो मनातला प्रश्न आहे तो काढून टाका. जर मार्क्स चांगले असतील तर शक्यतो कॉम्प्युटर सायन्स प्रिफर करावं, यावरही मी व्हिडिओ बनवलाय. तर आपले मार्क्स कमी असतील तर तो CSचा हट्ट धरून आपण आपल्या हातातले चांगले ऑप्शन गमावू नये. दुसरा ऑप्शन असेल कोर ब्रांचेस. खूप मुलांच्या मनामध्ये एक आता प्रश्न आहे, की नकोच कोर ब्रांचेस, त्याच्या जॉब्सच नसतात, असं नाहीये. हा मनातून तुम्ही काढून टाका, की फक्त कॉम्प्युटरलाच जॉब्स आहेत. उलट आज असं झालंय, की कॉम्प्युटर फील्डमध्ये खूप डिमांड आली आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं कोर ब्रांचेस सुद्धा प्रेफर करू शकता, जेणेकरून त्याचे कट ऑफ थोडे कमी असतात आणि आपल्याला चांगलं कॉलेज मिळू शकतं. शेवटी कंपनी कॉलेजमध्ये येणार आहे, लक्षात घ्या. मग कोर ब्रांचेस म्हणजे काय? मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल. मला एक गोष्ट सांगा, आज गाड्याशिवाय आपलं जग चालतंय का? आज मोठे मोठे पॉवर प्लांट्स आहेत, मोठ्या मोठ्या मशिनरीज आहेत, त्यांची डिझाईन आहे, याच्याशिवाय आपलं जग चालत नाही. म्हणून मेकॅनिकलचे जॉब्स मरत नाहीत. आणि इलेक्ट्रिकलचाही तुम्ही विचार करा, आज पॉवर शिवाय काही आहे का? आज आपण हळूहळू करून पेट्रोलवरून इलेक्ट्रिक व्हेकल्सवर मूव्ह होतोय. आज आपण सोलार पॅनेल्सकडे जातोय. हे सगळं इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या कंपनीज जसं की सिमन्स, L&T, अशा कंपनीजमध्ये खूप चांगल्या पोझिशन्स असतात, खूप चांगली पॅकेजेस असतात आणि यामध्ये सुद्धा फ्युचरमध्ये तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. आणि असं नसतं की प्रत्येक जॉब हा फील्ड बेस्ड असतो, की त्या फील्डमध्ये जावं लागतं, मला उन्हात थांबावं लागतं, असं नसतं. बरं, L&T, सिमन्स अशा कंपनीजमध्ये डिझाईन वगैरेचे जॉब्स असतात. ते सगळे जॉब्स तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड असतात. जसं एक आयटीचं काम असतं, तसंच तुमचं याचं पण काम असतं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लोकल सिक्रेट कॉलेजेस. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी काही ना काही हिडन जेम्स असतात किंवा सिक्रेट कॉलेजेस असतात, की त्यांचा थोडासा कट ऑफ कमी असतो. लोकल ठिकाणी पण ते असतात. जसं की मी एक्झाम्पल सांगेल, अमृतवाहिनी कॉलेज चांगलं कॉलेज आहे, पण गावाकडे आहे, त्याच्यामुळे थोडासा कट ऑफ त्याचा कमी असतो. अशी महाराष्ट्रामध्ये भरपूर कॉलेजेस आहेत. मग अशा कॉलेजेसला आपण थोडा प्रयत्न केला तर आपल्याला अजूनही थोडंसं अपग्रेडेशन होऊ शकतं. सो अशा कॉलेजेसची माहिती काढणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मला कमेंट करा, की लोकल सिक्रेट कॉलेजेसवर व्हिडिओ बनव दादा, मी एक त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवून मी ते कॉलेज एनालिस्ट नक्की करेन. त्याच्यानंतर आफ्टर कॅप राउंड्स. लक्षात घ्या, कॅप राउंड नंतर सुद्धा काही ना काही राउंड्स होतात, जसं की स्पॉट राउंड होतो, ILS राउंड होतो. जरी तुम्हाला कमी मार्क्स असले, काय होतं, काही ना काही वॅकन्सी राहते.
तर तुम्ही जर व्यवस्थित कॉलेज टार्गेट केलं, माहितीपूर्वक केलं, प्रत्येक कॉलेजचे राऊंड कंटिन्युअस चालू असतात, मग कोणत्या कॉलेजला मी गेलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंगने जर कॉलेज टार्गेट केलं आणि तिथे जर त्या जागा व्हॅकंट असतील तर तुम्हाला तिथे सुद्धा स्पॉट राऊंडने फायद्याने तुमचं अपग्रेडेशन होऊ शकतं आणि तुम्ही एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवू शकता. ILS राऊंड सुद्धा होतात, तर यासाठी सुद्धा मी तुम्हाला अपडेटेड ठेवेन. तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन करा. मी जेवढे काही अपडेट्स मला येतील मी ते सगळेचे सगळे या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला नक्की देणार आहे. त्याच्यानंतर रिझर्वेशन बेनिफिट्स. एक गोष्ट लक्षात घ्या, कित्येक लोकांना आपल्याला काय फायदा आहे, काय रिझर्वेशन आहे हेच माहित नाहीये. कित्येक लोक ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये येतात, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट बनवत नाहीत. कित्येक लोकांना हेच माहित नाही की होम युनिव्हर्सिटीचं रिझर्वेशन काय आहे, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचं रिझर्वेशन काय आहे. होम युनिव्हर्सिटीसाठी कित्येक जागा रिझर्वड आहेत. मग जर तुम्ही पुण्याचे असाल तर लोक काय करतात, पुण्याचे असून मुंबईला कॉलेज टाकतात, कोल्हापूरचे असून कमी पर्सेंटाईल आहे पण तरी पण दुसरीकडचे कुठले तरी कॉलेज टाकतात. तुम्ही जर तुमच्या होम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जातो. मग रिझर्वेशन बद्दल आपल्याला आयडिया नसते. यावर सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेन की काय काय अशी रिझर्वेशनचे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत आणि त्याचा आपण कसा यूज करू शकतो. त्याच्यानंतर असू शकतं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. नक्कीच हा थोडासा महागडा ऑप्शन आहे, पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेणं हे वर्थ आहे नाही हा एक वेगळा टॉपिक आहे. पण तुम्हाला थोडंसं कमी पर्सेंटाईलवर सुद्धा इथे ऍडमिशन मिळू शकतं. मग भरपूर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आपल्या महाराष्ट्रामध्ये आता आलेल्या आहेत. KJ सोमय्या आहे, MITच्या 2 कॉलेजेस आहेत, पुन्हा म्हणू शकता VIT आहे, PCU ची आहे, DY ची आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला याच्यात सांगू इच्छितो की सगळ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी चांगल्या नाहीत. सगळ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज पूर्णपणे एफर्ट्स देत नाहीत. त्याच्यामुळे काहीच प्रायव्हेट युनिव्हर्सिटी मोजक्या आहेत ज्या खरंच चांगल्या आहेत. ओव्हरऑल फीस सगळीकडे सारखीच आहे, जास्तच आहे. पण समजा तुम्ही फीस भरायला तयार आहात, कॉम्प्युटर सायन्सच घ्यायचंय, तर त्या केसमध्ये युनिव्हर्सिटी व्यवस्थित सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता मला या व्हिडिओमध्ये हे नाही सांगायचं की हे चांगलं, हे वाईट, हे कॉलेज घ्या. पण तुम्ही मला कॉल करू शकता किंवा पॉसिबल असेल तर आमच्या पुण्याच्या ऑफिसला व्हिजिट करा. तिथे मी नक्की सजेस्ट करू शकेन की ही वाली युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. सो हे एक ऑप्शन तुमच्याकडे ओपन असणार आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी नंतर मॅनेजमेंट कोटा. बऱ्याच जणांना एक लक्षात घ्या, तर गव्हर्नमेंटचे रूल्स आलेले आहेत की बाबा 3x तुम्ही फीस भरून एखाद्या कॉलेजमध्ये अडॅप्ट होऊ शकता. त्याच्यामध्ये बरेचसे लूप होल्स असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. मग मॅनेजमेंट कोटा हे ऍक्च्युली हे दोन्ही ऑप्शन्स थोडेसे वेल्दी आहे, त्याच्यामध्ये खर्च जास्त होतो. पण जर तुम्ही ते करू शकत असाल, तुमची इच्छा असेल, तर हे 2 ऑप्शन सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. यावर मी ऑफकोर्स वेगवेगळे व्हिडिओज बनवेन किंवा तुम्ही मला कनेक्ट करू शकता, ऑफिसवर व्हिजिट द्या किंवा आमच्या टीमशी कनेक्ट करा. आम्ही प्रयत्न करू जेवढं काही आम्हाला तुम्हाला हेल्प करता येईल 100% आम्ही तुम्हाला हेल्प करणार आहेत. मी एक अजून इम्पॉर्टंट अपडेट देतो की भारतीय विद्यापीठ जसं ती एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, त्याचे फॉर्म्स रिलीज झालेले आहेत. तुम्हाला CET मध्ये कमी मार्क्स आहेत ना, तो फॉर्म भरा, अजून एकदा त्याच्यात प्रयत्न करा. त्याच्यात चांगलं मार्क्स आले तर तुम्हाला भारतीय विद्यापीठमध्ये स्कॉलरशिप सुद्धा मिळते आणि तुम्हाला फायदा पण होतो. मग असे काही फॉर्म्स येत असतात, याची माहिती मी या ग्रुप्सवर कंटिन्युअसली देतोय. तसंच तुम्ही ग्रुप जॉईन करा, त्याच्यात मी भारतीय विद्यापीठची लिंक डबल पोस्ट करतो. लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, लक्षात घ्या, मी उदाहरणावरून कॉलेज लिस्ट का मॅटर करतं हे समजून सांगतो. लक्षात घ्या, काय होतं माहितीये का, समजून घ्या की तुम्ही एक विद्यार्थी आहात, तुम्हाला आपण एक कन्सिडर करूया 91% आहे, ठीक आहे, आणि तुमच्या शेजारच्याला 94% आहे, तुमचा जुना मित्र आहे, चांगला मित्र आहे. आता तुम्ही काय केलं माहितीये का, व्यवस्थित काउन्सिलिंग केली, तुम्ही समजून घेतलं की कॉलेज लिस्ट कशी बनवली पाहिजे, CET सेल कसा प्रेफरन्स एक्सपेक्ट करतं, कोणतं चांगलं कॉलेज आहे, कोणत्या ब्रांचला वर ठेवलं पाहिजे, सगळं व्यवस्थित अनालिसिस केलं आणि मग तुम्ही लिस्ट बनवली. बरोबर आहे, व्यवस्थित पर्सनलाइज लिस्ट तुम्ही बनवली आणि ती तुम्ही अपलोड केली तुमच्या कॅपराउंड 1च्या वेळेस. आणि तुमचा मित्र आहे, त्याला पर्सेंटेज खूप जास्त आहे, त्याला कॉलेजेस बद्दल त्याने माहिती काढली नाही, त्याला हे माहिती नाही की कसं कॉलेज वर ठेवल्याने फायदा होतो, कसं खाली ठेवल्याने काय नुकसान होतं, प्रेफरन्स ऑर्डर कशी असली पाहिजे, CET सेलचे काय रूल्स आहे ते त्याला समजा माहितीच नाहीये. तो काय करणार, सायबर कॅफेवर रॅन्डम कुठेतरी जाणार, त्यांना जे कॉलेजेसची नावं माहिती आहेत ते टाकून देणार. त्यांना सगळ्या कॉलेजेसची ऑफकोर्स नावं माहित नसतात, ते काही काउन्सिलर्स नाहीये, ते रॅन्डम कुठले तरी कॉलेजेस टाकून देतात. तुम्ही शिक्षा वगैरे अशा कोणत्या तरी वेबसाईट्सला बघता, त्याच्यात कुठेतरी ते टॉप कॉलेज, आता शिक्षावर टॉप कॉलेज फ्रॉम CET टाकलं तर IIT सुद्धा येतं, ठीक आहे. त्याच्यामुळे हे फेक डेटा असतो, किंवा फेक म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की हा करेक्ट डेटा नाहीये. तर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, व्यवस्थित तुम्ही चेकआउट केलं, तर आणि जर तुम्ही व्यवस्थित लिस्ट बनवली, तर असं होतं, मी तुम्हाला सांगतो, जर महाराष्ट्रामध्ये 100 मुलं आहेत, 70 मुलांची लिस्ट चुकते. का? कारण त्यांना परफेक्ट गायडन्स मिळत नाही. ते चुकीची काहीतरी लिस्ट अपलोड करतात
आणि मग त्यांना ते सेकंड राऊंडला लक्षात येतं की अरे माझ्या मित्राला कमी पर्सेंटाईलवर हे चांगलं कॉलेज मिळालंय. का? कारण त्याने ते वर ठेवलं होतं. तुम्ही प्रिव्हियस एक्सपिरियन्स घ्या. तुम्ही कित्येक लोकांना भेटा. सो शेवटी जरी मार्क्स कमी असले तरी कॉलेज लिस्ट महत्वाची आहे. ही लिस्ट जर तुम्ही व्यवस्थित टाकली तर जे काही तुमच्या पर्सेंटाईलला मिळू शकतं ॲटलीस्ट ते बेस्ट मिळेल. जर म्हणजे मी त्या उदाहरणाशी जर रिलेट करायचं झालं तर त्या मुलाने तुमचा शेजारी जो होता बेस्ट फ्रेंड होता, पण त्याने लिस्ट व्यवस्थित न टाकल्यामुळे त्याला 94 असून सुद्धा तो कॉम्पिटिशनच्या बाहेर होतो आणि तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतं. लक्षात येतंय? आणि मग बरेचशी मुलं म्हणतात दादा 3 राउंड आहेत, 3 राउंड मध्ये आपण करेक्ट करून घेऊ. नाही होत. कारण एकदा जर तुम्हाला चांगलं कॉलेज, या 91च्या मुलाला चांगलं कॉलेज मिळालंय, तो म्हणणार आहे का नाही माझा मित्र आहे, मी 94 साठी कॉलेजची सीट माझी सोडून देतो? नाही. एकदा मिळालेली सीट, चांगली मिळालेली सीट कोणीच सोडत नसतं. त्याच्यामुळे कॅप राउंड 1 खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही जर कॉलेज लिस्ट आपण बनवायला शिकलो, आपण व्यवस्थित आपण सगळं करू शकलो, तर 100% मी तुम्हाला सांगतो या ऑप्शन्स मधून आपण एक चांगलं कॉलेज मिळवू शकतो. तुम्हाला काहीही अडचण येत असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कनेक्ट करा. माझ्या WhatsAppचा नंबर तर मी तुम्हाला दिलेलाच आहे. तुम्ही त्याच्यावर कनेक्ट करा. पुण्यामध्ये बाणेरला आपलं ऑफिस पण आहे. तुम्ही आमच्याकडे अपॉइंटमेंट बुक करून नक्कीच येऊ शकता. आम्ही तुम्हाला 100% गाईडन्स देणार आहोतच. आपल्याही काउन्सिलिंग सर्व्हिसेस असतात, ज्या की तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये तुम्हाला त्याची माहिती भेटेल. जर तुम्हाला जॉइन करायचं 100% तुम्ही जॉइन करू शकता. तर आय होप ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे या वेबिनारमध्ये आपण भेटूया आणि बरीचशी अजून माहिती मी तुम्हाला देण्यासाठी उत्सुक असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.